नमस्कार मैत्रिणींनो, आज छानसं आपल्याला वांग्याचं भरीत जे आहे ते बनवायचं आहे। तर यामध्ये ज्या आपल्याकडनं चुका होतात तर त्या कशा पद्धतीने टाळल्या गेल्या पाहिजे हे पण आपण बघितलं पाहिजे। आता वांगे निवडताना वांगे जर अशा पद्धतीने निवडले तर वांग्याचं भरीत जे आहे ते खूप टेस्टी लागतं। आणि आपण दुसऱ्या प्रकारचे जर वांगे घेतले तर त्याची जी टेस्ट आहे ती जरा तितकीशी व्यवस्थित ती लागत नाही। तर अशा पद्धतीने मार्केटमधून आपण आणताना वांगे अशा आणायचे, त्याची सालं काढून घ्यायची। आता सालं व्यवस्थित काढल्यानंतर याला आपण काय करणार आहोत, थोडंसं जे खायचं तेल असतं ते पूर्ण व्यवस्थित आपण याला लावून घेणार आहोत। आता तेल लावल्यानंतर काय होतं तर पूर्ण सालं जे आहे ते आपले वांग्याची सालं व्यवस्थित निघतात आणि वांगं पण चांगलं भाजलं जातं। तर अशा पद्धतीने आपण सालं वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता हे बघा, गॅसवर आपण एक जाळी ठेवलेली आहे आणि त्यावर हे वांगे ठेवून द्यायचे। आता हे वांगे ठेवल्यानंतर अशा पद्धतीने उलटपालट करून हे वांगे जे आहे व्यवस्थित भाजून घ्यायचे। आता तिसरी टिप जी आहे तर आपण हे वांगे गरम असतानाच यावर 5 मिनिटं झाकण ठेवायचं। झाकण जर ठेवलं तर त्या वांग्याची सालं जी आहे ती एकदम चांगल्या पद्धतीने निघतात। आता हे बघा, अशा पद्धतीने सगळी वांग्याची सालं जी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे। तर हे बघा, व्यवस्थित आता हे साल काढून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने सगळे वांग्याची साल आपण काढून घेणार आहोत। अजून तुम्हाला नवीन रेसिपी कुठली पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगू शकता, मी त्याच रेसिपी तुम्हाला बनवून दाखवू शकते। आता हे बघा, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशा पद्धतीने आपली वांग्याची सालं काढून झालेली आहे। कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि लसूण आपण ठेचून टाकलेला आहे। आता हा लसूण थोडासा लाल सर झाला की त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे कांदा। आता कांदा तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही कांदा घाला, नसेल तर कांदा हा ऑप्शनल आहे, कांदा आणि टोमॅटो। आता कांदा चांगला परतत आल्यानंतर आपण टोमॅटो घालून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडंसं मऊ जसं चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटोला थोडासा मऊपणा आला की आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। आता यामध्ये आपण घातली हळद, लाल तिखट आणि घरचा मसाला जो आहे तो घातलेला आहे। तुम्ही गरम मसाला, धनेपूड पण यामध्ये वापरू शकतात। आता जे आपण वांगे घेतले होते भाजलेले ते यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। यामध्ये वरून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करायचं। हे बघा, चांगलं परतून घ्यायचं आहे। एक 5 ते 7 मिनिटं आपण याला चांगलं परतून घेणार आहोत। परतल्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त हे मिक्स करून घ्यायचं। तर आपलं चमचमीत वांगं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे। तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्हाला आवडत असेल त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता।